योगी सरकारने 10 लाख लोकांसाठी AIचं प्रशिक्षण कंपल्सरी केलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये योगी सरकार 10 लाख लोकांना AIचं ट्रेनिंग देणार आहे. त्याच्यामध्ये कोण आहेत? शाळेतील शिक्षक आहेत, प्रोफेसर्स आहेत, प्रोफेशनल कोर्स करणारे स्टुडंट आहेत, व्यावसायिक आहेत. या सर्वांना पहिल्या टप्प्यातलं प्रशिक्षण हे सरकारमार्फत दिलं जाणार आहे. केवढी मोठी संधी आहे. महाराष्ट्रातील लोकांनी एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. सरकार डिजिटलायझेशनकडे वळलेलं आहे. महाराष्ट्रातील मराठी शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू झालेला आहे आणि आता तुम्हाला तर लक्षात येत आहे की AIचं ट्रेनिंग, याचा अर्थ बऱ्याचशा गोष्टी AIचा वापर करून येणारच आहेत. तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये AIचं ट्रेनिंग स्वतः जिथं मिळेल तिथून घेण्याचा प्रयत्न करा. YouTube, Facebook, Insta याचा जास्तीत जास्त वापर करा, कारण सरकार त्या सिस्टीमनं चाललेलं आहे. जग तसं बदलत आहे. तुम्हाला याच्यातून पर्याय नाही. मुलं तर सहजच शिकतात. जरा वय जास्त असलेल्या लोकांना अडचण निर्माण होते, पण पर्याय नाही. जग हे अशाच पद्धतीनं पुढं चाललेलं आहे. जसं कोरोना आल्यानंतर आपण घाबरून नाही गेलो, कोरोनासोबत जगलो, तशा पद्धतीने हे नवीन बदल आहेत. नवीन बदलासोबत तुम्हाला जगावं लागेल आणि पुढच्या पिढीसोबतचा समन्वय ठेवावा लागेल. नसेल तर घरातली मुलं तुम्हाला अडाणी म्हणून संबोधणार आहेत. आता अडाणीपणाच्या आणि सुशिक्षितपणाच्या व्याख्या पूर्णतः बदललेल्या आहेत. सुशिक्षित होणं म्हणजे लिहिणं वाचणं नाही, हे लक्षात घ्या. माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. मी खूप कष्ट घेतो या व्हिडिओसाठी. मला खूप स्टडी करावा लागतो आणि खूप कष्ट घेतल्यानंतर तुमच्यापर्यंत ही माहिती लगेच पोचते. तर माझ्या कष्टाला तुम्ही सहकार्याची जोड द्या आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. आजच्यासाठी थँक्यू.